पुण्यातील बुधवार पेठ परिसरात बेकायदा कारवायांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली आहे। बुधवारी रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 50हून अधिक घरांची झडती घेण्यात आली। संपूर्ण परिसरात प्रमुख रस्त्यांवर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली होती, तर प्रत्येक गल्लीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईची पार्श्वभूमी म्हणजे बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी तरुणी प्रकरणी कारवाई न केल्याचा आरोप, ज्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते। संबंधित कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे आणि आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही तातडीची कारवाई करण्यात आली। या मोहिमेत स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा ताफा सहभागी झाला। कुंटणखाण्यांमध्ये महिला पोलिसांकडून महिलांची सखोल चौकशी करण्यात आली, तर वेश्या व्यवसायासाठी आलेल्या काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। दरम्यान अंमली पदार्थाचा वापर, अल्पवयीन मुलींचे शोषण आणि बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर अनेक संशयितांची कसून चौकशी सुरू असून पुढील कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते।